स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH. कनेक्टिंग लिंकच्या एकाही टनेलला तडा नाही तरीही 7,000 कोटी पाण्यात गेले म्हणाले. अफवा पसरवून महाराष्ट्राचा अपमान केला. फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. राज ठाकरे मिमिक्रीत गेले असते तर स्टँडअप कॉमेडियनचं दुकान बंद झालं असतं. कनेक्टिंग लिंकवरून राज ठाकरेंनी केलेल्या मिमिक्रीवर फडणवीसांचा पलटवार. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे महाराष्ट्रद्रोहीच, प्रकल्पांची बदनामी ही महाराष्ट्राची बदनामीच. कनेक्टिंग लिंकवरील टीकेला एकनाथ शिंदेंकडून प्रत्युत्तर. नियमित कर्ज भरणारे शेतकरी देखील कर्जमाफीसाठी पात्र ठरतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. 2026-27 ची अट काढण्यात येणार असल्याची ग्वाही. अजित पवार विमान अपघाताचा अंतिम रिपोर्ट जानेवारीपूर्वी येणार. मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती. विमान अपघात प्रकरणी CID आणि AAIB कडून तपास सुरू. मारकुट्या रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. डॉक्टर मारहाण प्रकरणी सर्व आरोपींना पोलीस कोठडी. पवार आणि शिंदेंची भेट राजकीय नव्हती. संजय राऊतांना कुणीतरी चुकीची माहिती दिली. शिवसेना UBTच्या नाराजीवर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. पृथ्वीराज चव्हाणांना कोण अस्वस्थ वाटलं माहिती नाही. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. आमचे खासदार कुणाच्याही संपर्कात नाही. सुळेंचं स्पष्टीकरण. शेतीमुळे नाही तर स्टार्टअप उद्योगामुळे भारत सोने की चिडिया. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं विधान. तर लोढांच्या विधानाचा शेतकरी नेत्यांसह विरोधकांकडून खरपूस समाचार. नाशिक महापालिकेतील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या गळाला. नगरसेवकांची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन 9वीच्या मुलीने दिला बाळाला जन्म. सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमशाळेतली धक्कादायक घटना. घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. बातमी आहे थेट विधिमंडळ सभागृहातून. कनेक्टिंग लिंकवरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर फडणवीसांनी जोरदार पलटवार केला. राज ठाकरेंच्या मिमिक्री आणि हिंदीबाबतच्या टीकेचा समाचार फडणवीसांनी घेतला. त्यामुळे राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये वार पलटवार सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. कनेक्टिंग लिंकवरून मिमिक्रीतून ठाकरेंचा वार. मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार. राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर. राज ठाकरेंवरील टीकेमुळे भाजप मनसे झुंपली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये सुरू झालेला हा सामना. कनेक्टिंग लिंकवर झालेल्या खोळंब्यावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार टीका केली. राज ठाकरेंच्या या टीकेवर शुक्रवारी देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत. पण ते काय सगळं घेऊन जायचं म्हणजे ते वरपासून खालपर्यंत आता काय सवय लागली आहे. केंद्र सरकारच्या कुठच्या गोष्टींबद्दल बोललं की तुम्ही देशविरोधी. आता केंद्र सरकारची कामं येते त्याच्यात देशाचा काय संबंध. आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर ह्याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला. मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत. याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काहीही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. हा माझा अपमान आहे, महाराष्ट्राचाच अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं
हा महाराष्ट्राचा अपमान आहे. कनेक्टिंग लिंकवरून फडणवीसांवर टीका करताना राज ठाकरेंनी फडणवीसांच्या हिंदीवरही निशाणा साधला होता. राज ठाकरेंच्या या टीकेवर फडणवीसांनी मिमिक्री आर्टिस्ट म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला. ते जर मिमिक्रीत गेले असते तर स्टँडअप कॉमेडियनचं दुकान बंद झालं असतं, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना लगावलाय. की या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं, आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल, आम्ही बघून घेऊ त्याला. मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ. बरं, झालं ते झालं. पुढे वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले. मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो. कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन. ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो, त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच मिरची लागली. आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले. पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही. ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही, पण आनंद आहे ते राजकारणात आहे. ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं. मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान परिषदेत राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केल्यानंतर मनसेनंही फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय. निवडणुका आल्यावर पाठिंबा मागायला येता उमेदवार देऊ नका सांगता, अशी टीका यशवंत किल्लेदार यांनी केली. त्यांनी भाडे के तट्टू, आज ते सुधारित शब्द आहे त्यांचा, खाल ते भाडे के तट्टे बोलले होते. आणि ह्या तट्टे शब्दाचा शब्दकोशात जाऊन अर्थ बघा, अश्लील अर्थ आहे त्याचा. तर मला वाटतं की पहिला शब्दांचे अर्थ समजून त्यांनी घ्यावेत, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, राजसाहेबांबद्दल बोलण्याइतपत त्यांची उंची नाही आहे. कारण राज ठाकरे राजसाहेबांकडे तुम्ही अनेक वेळा स्वतःच्या चपलांची धूळ झाडायला येतात. ते कशाला येतात? का विविध निवडणुका येतात तेव्हा पाठिंबा मागता? आमच्या शिक्षक पदवीधर जी निवडणुका होतात तेव्हा उमेदवार तुमचा उभा करू नका म्हणून विनवण्या करायला कोण येतं? कनेक्टिंग लिंकची वाहतूक पहिल्याच पावसात ठप्प झाल्यानं गोंधळ उडाला होता. या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सरकारला लक्ष केलं, पण आता या मुद्द्यावरून फडणवीसांनी राज ठाकरेंना थेट मिमिक्री आर्टिस्ट आणि ट्रोलर्सना सुपारीबाज म्हणत पलटवार केलाय. त्यामुळे फडणवीसांच्या या टीकेवर राज ठाकरे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. मागील काही दिवसांपासून शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष पुन्हा चर्चेत आलाय. कधी काँग्रेसमध्ये विलिनीकरण तर कधी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा होत आहेत. पण या चर्चेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका विधानानं नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांबाबत चव्हाणांनी असं नेमकं काय म्हटलंय पाहूयात. एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्याचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. काय करतील माहित नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांबद्दल केलेलं हे मोठं विधान. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत असं सांगत पृथ्वीराज चव्हाणांनी नव्या चर्चेला सुरुवात केली आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी जे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत झालं ते पवारांसोबत होऊ शकतं अशी शक्यता वर्तवत खळबळ माजवून दिली आहे. एक्झॅक्टली काय होईल मला माहित नाही. तुमच्यापैकीच काही जणांनी बातम्या दिल्या आहेत की 3 पर्याय आहेत त्यांच्याकडे. पण एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्याचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. काय करतील माहीत नाही. आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे. जे उद्धवजींच्या शिवसेनेशी केलं ते पवारसाहेबांच्या एनसीपीची होऊ शकतं. पृथ्वीराज चव्हाणांचा हा दावा राष्ट्रवादीनं मात्र फेटाळून लावलाय. फक्त राष्ट्रवादीच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेलाही पृथ्वीराज चव्हाणांचा दावा मान्य नसल्याचं दिसतंय. त्यामुळे चव्हाणांच्या दाव्यावरून महाविकास आघाडीत नाराजी नाट्य रंगल्याचं दिसतंय.
शिवसेनेचे फुटले म्हणून राष्ट्रवादीचे फुटतील त्याची चर्चा त्या ठिकाणी केली जाते किंवा चव्हाण साहेबांनी वक्तव्य केलं याची मी त्याचं खंडन या निमित्ताने करतो. अशी चर्चा कुठल्याही प्रकारची नाही. आमच्या कुठल्या खासदारांची त्यांची कुठली भेट झाली आणि कोण त्यांना अस्वस्थ वाटलं, कारण का मी आमच्या सगळ्या खासदार खरं तर आम्ही सगळे 8 जण एक कुटुंब म्हणून काम करतो आणि आमचे 6 खासदार जे एक तर आमच्या पक्षात कोणी नाराज नाही आणि आम्ही एक कुटुंब म्हणून राहतो, त्याच्यामुळे घराच्या बाहेर जाऊन एक तर कोणी नाराज नाही आणि असला तरी तो बाहेर जाऊन बोलणार. तुम्हाला झालेलं मतदान आणि तुम्हाला जे लोकांनी निवडून दिलं आहे ते मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या विरोधामध्ये मतदान करून तुम्हाला निवडून दिलं आहे. मग अस्वस्थ का होतं? कोणाला घाबरत आहे? काही कारण नाही ना. मला वाटत नाही की पण अस्वस्थ वगैरे कोणी नसतं. मोदी आणि शहा आणि इतर काही घटक हे दबावाचं राजकारण करतात आणि असे मासे आपल्या गळाला लावतात. पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांनी नक्कीच माननीय पवार साहेबांकडे पोहोचवली असेल, एवढं मी मानतो. पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठींवरून तर्कवितर्क लढवले जात असताना एकनाथ खडसे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंमधील भेटीनं सर्वांचं लक्ष वेधलंय, ज्यावरून महाराष्ट्रात पुन्हा राजकीय चर्चा रंगली आहे. त्याच्यात गैर काय? जर एखाद्या सिनियर नेत्याला कोणी जाऊन भेटलं, त्याची तब्येत विचारली, त्याच्यात गैर काय? म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये एक काळ असा होता, आता आमचा ना ठाकरेंचाच बघा ना, लांब कशाला जा. ठाकरेंचे आमचे इतके 6 दशकाचे कौटुंबिक संबंध, पण आमचं राजकारण वेगळं होतं. एकनाथ खडसे साहेब माझ्या दालनामध्ये देखील आले होते आणि तुम्हाला जसं कुतूहल होतं तसं मी देखील कुतूहलानं त्यांना विचारलं की तुम्हाला विनोद तावडे साहेब भेटले का. त्याच्यावर त्यांनी इतकं सोप्या भाषेमध्ये उत्तर मला दिलं की असे अनेक लोक मला भेटत असतात. माझे अनेक वर्षाचे ऋणानुबंध प्रत्येक पक्षामध्ये आहेत. त्यांचा 75चा आता 30 तारखेला कार्यक्रम आहे, त्याला देखील विविध पक्षातले नेते, विविध पक्षातले मंत्री उपस्थित राहणार आहेत. म्हणजे मला असं वाटतं की विनोद तावडे साहेब त्यांना जे भेटले त्याला राजकीय अर्थ कोणी काढू नये. शेवटी त्यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत. यांच्यामध्ये ना कुठला अजेंडा आहे, ना यांच्यामध्ये कुठली एकवाक्यता आहे. एकमेकांना शिव्या घालणं, एकमेकांवर टीका टिप्पणी करणं, एवढाच काम महाविकास आघाडीच्या नेत्यांना उरलंय. पृथ्वीराज चव्हाणांनी अनेक वर्ष दिल्लीत काम केलंय, त्यामुळे दिल्लीतल्या हालचाली त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात हे नाकारता येत नाही. त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाणांनी ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांचा संदर्भ देत पवारांचे खासदार अस्वस्थ असल्याचा दावा करत पुन्हा फुटीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे खरंच पवारांचे खासदार फुटतात की पवारच काही निर्णय घेतात, या प्रश्नांची उत्तरं येत्या काळातच मिळणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. शरद पवार यांनी विधान भवनात एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात या भेटीवरून जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. या भेटीवरून संजय राऊतांनी टीका केल्यावर एकनाथ शिंदेंनीही त्यांच्या टीकेचा समाचार घेतला. त्यामुळे या भेटीवरून उडत असलेल्या राजकीय धुरळा पुढल्या काही काळात बसण्याची शक्यता कमीच दिसते. पाहूयात. आणि काय एकनाथ शिंदे सांगतात आम्हाला, कद्रूपणा. तुमच्यातला किती कद्रूपणा आतमध्ये कुठून भरलाय, तो जर बाहेर काढला तर काय कराल तुम्ही? किती मिरच्या, किती पोटदुखी, किती मळमळ, किती जळजळ, काय अरे काय मी जल्लोषण चालणार नाही, जमाल गोटा पाहिजे. गैरसमजाने कोणीतरी कदाचित राऊत साहेबांना चुकीची माहिती दिली असेल, त्याच्यामुळे ते काल बोलले असते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी विधान भवनात एकनाथ शिंदेंची भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये शरद पवार पोहोचले. शिंदे मंत्रिमंडळाची बैठक सोडून पवारांच्या स्वागतासाठी आले आणि त्यानंतर त्याच दालनात शरद पवारांनी आपल्या आमदारांची बैठक घेतली. पवारांनी शिंदेंची घेतलेली भेट ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र आवडलेली नाहीये. या भेटीवर आक्षेप घेत खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला. तर या भेटीमुळे आम्ही अस्वस्थ झालो आणि आमची अस्वस्थता व्यक्त केल्याचंही राऊत म्हणाले. तर यावरूनच आता ठाकरेंची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या
ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. माननीय शरद पवार साहेब हे आमचे नेते, महाविकास आघाडीचे ते सुप्रीम लीडर आहेत. त्यांच्या मनात माझ्याविषयी कायम श्रद्धा आणि आदर हा राहिला आणि राहील. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. मला काल वाटलं की आम्ही अस्वस्थ झालो, ती मी अस्वस्थता व्यक्त केली. दरम्यान पवार शिंदे भेटीवर ठाकरेंच्या शिवसेनेने टीका केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, आम्ही ती जपतोय. मात्र यावर टीका करणं म्हणजे एक प्रकारचा कद्रूपणा असल्याचा हल्लाबोल एकनाथ शिंदेनी पोस्ट मधून केलाय. शरद पवार साहेब राज्याचे मोठे नेते, ते आमच्या दालनात आले म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तिथे गेलो. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, ती आम्ही जपतोय. आता यामुळे ज्यांच्या कुणाच्या पोटात दुखत असेल, मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल, त्यांच्यासाठी आम्ही मुंबई आणि ठाण्यात आपला दवाखाना सुरू केला आहे. त्यांनी तिथं जावं आणि उपचार करून घ्यावेत. हा एक प्रकारे कद्रूपणा झालाय. अशा लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो, असं म्हणत एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी टीका केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतलाय. आणि काय एकनाथ शिंदे सांगतात आम्हाला, कद्रूपणा. तुमच्यातला किती कद्रूपणा आतमध्ये कुठून भरलाय, तो जर बाहेर काढला तर काय कराल तुम्ही? ज्या पक्षानं, ज्या उद्धव ठाकरेने तुम्हाला इथपर्यंत पोचवलं, त्यांच्याविषयी तुम्ही काय कृतज्ञता ठेवली? नाही ना. त्यांनी हे बोलू नये. शरद पवार यांच्यासारखा नेता जेव्हा अशा व्यक्तीला भेटतोय तेव्हा त्या व्यक्तीला प्रतिष्ठा मिळते. हे पवार साहेबांचं मोठेपण असं माझं म्हणणं. पवार शिंदे भेटीवरून सुरू झालेला ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेचा सामना काही इथंच थांबलेला नाही आहे. तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय. प्रश्नाच्या बैठकीनंतर पवार साहेब खाली जाता जाता तिकडे आले. त्यांना कोणाशी, त्यांच्या लोकांशी बोलायचं होतं. माझ्या दालनामध्ये आले आणि मी वरती कॅबिनेटला होतो. मला माहीत पडलं तिकडे पवार साहेब आलेत. आता ज्येष्ठ नेते पवार साहेब आता आपले तिकडे बसले दालनात. मी ताबडतोब गेलो. त्यांना आपली संस्कृती आहे, शाल श्रीफळ दिलं. अरे काय किती मिरच्या, किती पोटदुखी, किती मळमळ, किती जळजळ, काय? अरे काय मी जल्लोषील चालणार नाही, जमाल गोटा पाहिजे. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी शिंदे आणि पवार भेटीवर आक्षेप घेत संताप व्यक्त केल्यानंतर या भेटीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची भेट राजकीय नव्हती अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. आणि हे अगदी कॅज्युअली झालेली एक घटना आहे. आणि मीही काल संजय राऊत साहेबांना फोन करून सांगितलं काय घटनाक्रम झाला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे गैरसमजाने कोणीतरी कदाचित राऊत साहेबांना चुकीची माहिती दिली असेल, त्याच्यामुळे ते काल बोलले असते. ठाकरे आणि शिंदेंमध्ये मोठं राजकीय वैमनस्य आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही. त्यातच ठाकरेंचे 6 खासदार पडून महिनाभरही झाला नाही आणि शरद पवार यांनी शिंदेंच्या आज दालनात जाणं, शिंदेंची भेट घेणं, तिथंच आमदारांची बैठक घेणं हे ठाकरेंच्या शिवसेनेला काही रुचलेलं नाहीये. आणि त्यावरून त्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि ठाकरेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फोडल्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी नाशिक महापालिकेत ऑपरेशन टायगरची तयारी केल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये खिंडार पाडत तब्बल 10 ते 12 नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेच्या रडारवर असल्याचं बोललं जात आहे. बरं, एवढंच नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेतील एका मोठ्या आणि मातब्बर नेत्याच्याही पक्षांतराच्या चर्चांना नाशिकमध्ये उधाण आलंय. पाहूयात. नाशिकमध्ये शिंदेंचं ऑपरेशन टायगर. युबीटीचे नगरसेवक पदाधिकारी गळाला. गुप्त बैठका झाल्याची सूत्रांची माहिती.
ठाकरेंच्या नगरसेवकांनी चर्चा फेटाळली. दिल्लीत ऑपरेशन टायगर यशस्वी केल्यानंतर आणि मुंबईतील राजकीय हालचालींनंतर आता शिंदेच्या शिवसेनेनं नाशिकवर लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे. विधान परिषदेत पराभव स्वीकारल्यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेनं नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. सद्यस्थितीत नाशिक महापालिकेमध्ये एकूण 122 नगरसेवकांपैकी भाजपचे 72, शिंदेच्या शिवसेनेचे 26 नगरसेवक आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 15, राष्ट्रवादीचे 4 आणि काँग्रेसचे 3, तर मनसे आणि अपक्ष प्रत्येकी 1 नगरसेवक असं समीकरण आहे. मात्र आगामी विधानसभेच्या दृष्टीनं संघटना विस्तारासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 ते 12 नगरसेवक आणि पदाधिकारी थेट शिंदेच्या शिवसेनेत सामील होणार असल्याच्या चर्चांनी नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या मोठ्या राजकीय नाट्यामागे पडद्याआड अनेक गुप्त बैठका झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. काही प्रमुख नगरसेवकांच्या शिंदेच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांसोबत मुंबई आणि नाशिकमध्ये बैठका झाल्या. पक्षांतरासाठी या नगरसेवकांना प्रभागनिहाय तब्बल 5 कोटी रुपयांच्या विशेष निधीचं आमिष दाखवलं जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. हा निधी थेट नगरविकास खात्याकडून उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं बोललं जात आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा काय आजची नाही आहे. ज्या वेळेस शिवसेनेचा कारभार हा माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतला, त्याच वेळेस त्यांच्या कार्यपद्धतीमुळे, त्यांच्या थेट असलेल्या अप्रोचमुळे सर्व शिवसैनिक हे त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यामुळे मला असं वाटतं नाशिकच काय, अगदी खेडोपाड्यात सुद्धा आपल्याला ऑपरेशन टायगर दिसेल. केवळ नगरसेवकच नाही तर उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेची धुरा सांभाळणाऱ्या एका मोठ्या नेत्यालाही आपल्या गळाला लावण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेनं जोरदार फिल्डिंग लावली आहे. जर हा गट फुटला तर नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जाईल. दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये नव्या चेहऱ्यांना आणि निष्ठावंतांना फिरती प्रमुख पदे देऊन संघटनात्मक फेरबदल करण्याची रणनीती आखली जाते. पण असं असलं तरी ठाकरेंचा एकही नगरसेवक फुटणार नसल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी करतायत. ज्यांना पुढे भविष्यात उपमहापौर व्हायचे, कोणाला कुठली संधी हवी असेल तर त्यांच्यामध्ये एक सौदा झालाय की तुम्ही ठाकरे गटाचे 10 नगरसेवक पुढून आणा, मी तुम्हाला उपमहापौर करतो, असं त्यांना वरतून सांगितलं जातं. त्याप्रमाणे त्यांनी एजंट नेमलेले आहेत आणि तो एजंट आमच्या प्रत्येक नगरसेवकाला भेटायला जातो आणि त्यांना सांगतो नगरसेवकांना की आम्ही तुम्हाला प्रभागाला 5 कोटी निधी देऊ, विकास निधी, आणि तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा. पण या सर्व नगरसेवकांनी जो कोणी भेटायला आले असेल तो सर्व वरिष्ठांना कळवत आहेत. त्यामुळे कुठलाही नगरसेवक फुटणार नाहीये, आम्ही सर्व एक सोबत आहोत. नाशिकमधील ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून मुंबईतही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. शिंदेच्या शिवसेनेनं नाशिकमध्ये ऑपरेशन टायगरचे संकेत दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं ही पलटवार केला. महाराष्ट्राच्या विकासावर त्यांची चर्चा झाली असेल, महायुतीवरच्या काही गोष्टींवर त्यांची चर्चा झाली असेल, काही निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यावर त्याची चर्चा झाली असेल, काही निवडणुका व्हायच्या आहेत त्याच्यावर चर्चा झाली असेल. पण जी काही चर्चा झाली असेल ती सकारात्मक आणि महायुतीच्या भल्याची झाली. काही खासदार आणि आमदार पण येणार आहेत, त्यावर पण चर्चा झाली असेल. नाही, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा प्रवेशाचा कार्यक्रम ज्याला आपण ऑपरेशन म्हणतो तो कोणालाच माहीत नसतो. त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा अगदी 100% झाली नसणार, परंतु महायुती बळकट करण्यासाठी भविष्यामध्ये अजून काय केलं पाहिजे त्याच्यावर नक्की झाली. ऑपरेशन टायगर 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 हे रोजच तुमचं चालू आहे आणि त्यांचंही चालू आहे, लोकांचं चालू आहे. तुमचं याचा अर्थ हे रोज नवीन बातम्या टायगरच्या येत आहेत, याचा अर्थ टायगर इकडे आहेत, कुत्रे तिकडे आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये शिल्लकच ठेवायचं नाही असा चंग बांधत शिंदेची सेना कामाला लागल्याची चर्चा आहे. आता हा केवळ चर्चांचा धूर आहे की येत्या काही दिवसात नाशिकमध्ये खरोखरच मोठा राजकीय भूकंप होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. योगेश खरे, झी24 तास, नाशिक. कल्याणमध्ये डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या मारकुट्या नगरसेवक रमेश म्हात्रेची अखेर तुरुंगात रवानगी झाली आहे. रमेश म्हात्रेला कल्याण कोर्टानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता या मारकुट्या म्हात्रेची शिवसेनेतून हकालपट्टी कधी होणार असा सवाल उपस्थित केला जातोय. रुग्णाला जीवदान देणाऱ्या हातांवरच हल्ला करणारा शिवसेना मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेचं हे कृत्य.
डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सला झालेल्या मारहाणी प्रकरणात अखेर मुजोर नगरसेवकाची पोलीस कोठडीत रवानगी झाली. आधी गुंडगिरी करत मारहाण करणाऱ्या म्हात्रेनं अटक होताच रुग्णालयाचा आसरा घेतला होता. पण शुक्रवारी मुजोर रमेश म्हात्रेला कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी म्हात्रेसह सर्वच आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 7 दिवस पोलिसांनी कस्टडी मागितली होती. आम्ही सांगितलं काय 7 दिवसाची गरज नाही, एका दिवसाची गरज नव्हती. पण एवढं मीडिया हाईप झालेलं प्रकरण आहे. कोर्टाने सांगितलं की डॉक्टरांना मारहाण झालेली आहे, थोडाफार तपास होऊ दे म्हणून कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिली. शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना डॉक्टरांना मारहाण करताना महिला डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांना देखील शिवीगाळ करत मारहाण केली होती. या घटनेला आता 3 दिवस उलटलेत. डॉक्टर सृष्टी अजून कामावर रुजू झाल्या नाहीत. डॉक्टर सृष्टी यांच्यावर या मारहाणीचा मानसिक आघात झालाय. अजूनही त्या झोपेत आम्हाला मारतात अशा ओरडत असल्याचं डॉक्टर सृष्टींच्या वडिलांचं म्हणणं आहे. त्यांनी पण राजीनामा दिला नाही, वैभव डॉक्टर त्यांनी पण राजीनामा दिलेला नाहीये. फरक एवढा आहे की त्यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे, त्यांच्यावर दबाव आलेला आहे. ते अजून पण झोपेमध्ये ओरडतात, आम्हाला मारतात, मारू नका. म्हणजे या प्रकारे त्यांना मानसिक आघात झालेला आहे. डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी कुटुंबीय करतात. मुजोर नगरसेवक रमेश म्हात्रेच्या मारहाणीच्या कृत्याविरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय. तसंच अशा मुजोर नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी कधी करणार असा सवाल आता उपस्थित होतोय. अतिशय गलिच्छ. मला विचाराल तर त्या माणसाचा तातडीने सरकारने राजीनामा घेतला पाहिजे. कुठल्याही पदावर तो माणूस राहता कामा नये. गलिच्छ म्हणजे गलिच्छ. त्याला अटक झाली पण त्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे ठेवणं हे अयोग्य आहे. आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री, आता सेशन चालू आहे, त्यांनी एक स्ट्रॉंग मेसेज दिला पाहिजे की कुठल्याही पक्षाचा व्यक्ती असेल, कुठल्याही, महाराष्ट्रात हे आम्ही खपवून घेणार नाही. मुख्यमंत्री महोदयांचे जे गृहमंत्री पण आहेत त्यांचे हात कोणी बांधलेत मला माहिती नाही. पण एका बाजूला आपण पाहिलं असेल जे गणपत गायकवाड ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला होता ते भाजपचे आहेत म्हणून अजून जेलमध्ये आहेत. आणि हे मिंदे गटातले आहेत म्हणून लगेच त्यांना बाहेर काढण्यात आलं. म्हणजे गृहमंत्री जे मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस साहेब आहेत त्यांचे हात कोणी बांधलेले आहेत हे जरा आपण त्यांना आज विचारलं पाहिजे. पत्रकार परिषद जेव्हा ते शेवटाला घेतात तेव्हा. पण अजूनही माझी मागणी हीच राहील की रमेश म्हात्रे यांचं नगरसेवक पद हे बाद केलं पाहिजे, बरखास्त केलं पाहिजे. डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या मारकुट्या रमेश म्हात्रे प्रकरणाचे पडसाद अधिवेशनातही उमटले. डोंबिवलीला परवा एका नगरसेवकांनी जे डॉक्टरांना मारलं त्याच्याविषयीचा मुद्दा मी मांडला होता. त्याच्यानंतर एक मुरबाडच्या आमदारांनी जेलमध्ये असलेल्या गँगस्टरला सुपारी दिलेली सभापती महोदय, त्याचा मुद्दा मी मांडलेला आहे. पनवेलकर नावांच्या व्यक्तीला. मीरा भाईंदरच्या नगरसेविका निशा नरेश नार्वेकर यांनी दिलेलं DGला आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पत्र आहे कोणाकोणाविषयी कारवाई करावी. त्याच्यानंतर मी तुळजाभवानी मंदिराचं जे 4000 एकर जमिनीचा मुद्दा तोही मांडलेला आहे. रमेश सुखरे म्हात्रे, तर त्या संदर्भात त्यांना अटक केलेली आहे आणि आत्ताच त्यांना कोर्टाने 3 दिवसाचा रिमांड दिलेला आहे आणि आता ते पोलीस कस्टडीमध्ये त्या ठिकाणी आहेत. नगरसेवक रमेश म्हात्रे, कल्याण डोंबिवली यांच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल आहे. ते अटक आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलिसांच्या कामामध्ये कुणीही कारवाईमध्ये अडथळा आणलेला नाही. आज तुम्हाला कळलं असेल की कोर्टाने देखील भूमिका घेतली आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न करता प्रत्यक्ष कोर्टामध्ये हजर करण्याच्या सूचना दिल्या. तिनं हॉस्पिटलमधून काढून पोलीस स्टेशनला घेऊन गेले, लॉकअपमध्ये घेतलं, लॉकअपमधून कोर्टामध्ये नेला. आता पुढचं ते काय आज कोर्टामधलं आहे. खरं तर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेच्या शिवीगाळ मारहाण प्रकरणानं पुन्हा एकदा राजकीय गुंडगिरी जगजाहीर केली आहे. जो लोकप्रतिनिधी जनतेच्या सेवेसाठी असतो आणि तोच जनतेवर हात उचलत असेल तर यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती असू शकते. त्यामुळे रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या मारकुट्या नगरसेवकाची हकालपट्टी होणार की त्याला वाचवलं जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानला मागच्या आठवड्यात जामीन मंजूर करण्यात आला. विशेषाधिकाराचा वापर करत कोर्टानं निदाला जामीन दिला. दरम्यान यावेळी कोर्टानं श्रीकृष्ण जन्माचा दाखला दिला. आता नेमकं प्रकरण काय आणि हा दाखला नेमका का दिला पाहूयात. नाशिक कॉर्पोरेट धर्मांतर प्रकरण.
आरोपी निदाच्या जामिनासाठी कृष्ण जन्माचा दाखला. कृष्ण जन्माचा संदर्भ देत गरोदर निदाला जामीन. नाशिकचं कॉर्पोरेट धर्मांतर प्रकरण. त्यातली एक आरोपी आहे निदा खान, जी अनेक दिवस फरार होती. पोलिसांना गुंगारा देत सतत ती आपलं ठिकाण बदलत होती, पण नंतर तिला अटक झाली. यानंतर तिने जामिनासाठी अर्ज केला होता, पण यावेळी तिने एक बाब जामीन मागताना नोंदवली. ती म्हणजे निदा खान गरोदर असल्याची. एरवी तिला कदाचित जामीन नसता मिळाला, पण न्यायालयाने निदा गरोदर असल्याची बाब लक्षात घेऊन तिला जामीन दिला. ज्या हिंदू धर्माची तिने निंदा नालस्ती केल्याचा आरोप आहे, त्याच धर्मातल्या पौराणिक कथेचा दाखला यावेळी न्यायाधीशांनी दिला. हा दाखला म्हणजे भगवान श्रीकृष्ण जन्माचा. 5 महिन्यांची गरोदर असलेल्या निदाला जामीन देताना नाशिकचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. जोशी यांनी काय म्हटलंय ते बघा. भगवान श्रीकृष्णाप्रमाणे जेलमध्ये मुलाला जन्म देण्याची वेदना आणि त्यासोबत जोडलेला सामाजिक कलंक हा कोणत्याही महिलेसाठी असह्य असतो. अशा अत्यंत वेदनादायी परिस्थितीतून वाचण्यासाठी आणि न जन्मलेल्या बाळाच्या कल्याणाचा विचार करून न्यायालयाने आपल्या विशेष अधिकाराचा वापर करणं न्यायोचित ठरेल. दुष्ट कंसाने गरोदर असताना बहीण देवकीला कोठडीत ठेवलं होतं आणि तेव्हा कोठडीतच भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. याच पौराणिक संदर्भाचा दाखला न्यायाधीशांनी आज दिला. निदा खानने इतर सहआरोपींसोबत मिळून पीडितेला मानसिकदृष्ट्या प्रभावित करत पीडितेची विचारसरणी आणि धर्म बदलण्याचा प्रयत्न केला, असंही चौकशीतून पुढे येत आहे असं कोर्टानं म्हटलं. पण तरी सुद्धा कोर्टाने मानवतेच्या दृष्टिकोनातून निदाला 6 जुलैला जामीन दिला, ज्याबद्दलचा विस्तृत आदेश आता समोर आलाय. पण जामीन देण्याची ही बाब अपवादात्मक असल्याचं बोललं जात आहे. एक केसमध्ये काही मुद्दे असे होते जे हिंदू देवी देवतांशी निगडीत होते, म्हणून तो संदर्भ आम्ही घेतला होता. मेहरबान कोर्टाने त्या मुद्द्याला सिरियसली विचार केला आहे की खरोखर एखादं बाळ जेलमध्ये जन्माला येणं हे त्याच्यासाठी आयुष्यभराचा एक स्टिग्मा असू शकतो किंवा त्याच्या आईसाठी असू शकतो. आणि मला असं वाटतं की तो एक विचार करणं योग्य आहे न्यायालयाने, कारण जामिनाचे कायद्यांमध्ये हे सुद्धा मुद्दे आहेत की अटेंडिंग सर्कमस्टान्सेस काय आहेत ते पाहिले जातात. निदा खानवरचे आरोप गंभीर आहेत, पण तरीही कायद्याच्या कठोरतेपेक्षा मानवी दृष्टिकोन, मातृत्व, येऊ पाहणारा निष्पाप जीव डोळ्यासमोर ठेवून न्यायालयाने निदाला जामीन दिला. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा हा संदर्भ देऊन न्यायालयाने हे सिद्ध केलं की न्याय हा केवळ गुन्ह्याची शिक्षा देण्यापुरता नसून एका निष्पाप जीवाचं रक्षण करणं हाही त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे 5 महिन्यांची गरोदर असलेल्या निदाला जामीन मिळाला. पण ज्या धर्माची निंदा नालस्ती तिने केल्याचा आरोप आहे, त्याच धर्मातल्या देवाचा दाखला देत तिला जामीन मिळावा हे सुद्धा विलक्षण म्हणावं लागेल. जेव्हा जेव्हा कायद्याच्या पुस्तकातील कलम ही मानवी वेदनांसमोर कठोर वाटू लागतात, तेव्हा भारतीय संस्कृतीतील इतिहास आणि संस्कृतीचे दाखले हे न्यायाधीशांना योग्य निर्णय घेण्याची नवी दृष्टी देतात. त्यामुळेच हा निकाल आता भारतीय न्यायव्यवस्थेची संवेदनशीलता दर्शवणारा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. नाशिकच्या कळवण तालुक्यातल्या सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका आश्रमशाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. इयत्ता 9वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीनं बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. या प्रकारामुळे आदिवासी विकास विभागाच्या देखरेख व्यवस्थेवर देखील काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेमध्ये शिकणारी 9वीची विद्यार्थिनी आई झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये उघड झाली आहे. संबंधित विद्यार्थिनीशी संबंध ठेवणारा आरोपी देखील अल्पवयीन व तिचाच नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला बाल न्याय व्यवस्थेनुसार बालसुधार गृहामध्ये पाठवण्यात आले. पण विद्यार्थिनी गर्भवती राहिल्याची बाब इतक्या उशिरा लक्षात का आली? विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासणीची प्रक्रिया नेमकी कशी राबवली जात होती? अल्पवयीन विद्यार्थिनी बाळंत होईपर्यंत कुणाच्याच लक्षात कसं आलं नाही, असे अनेक प्रश्न या घटनेनं उपस्थित केले. सदर मुलीची डिलिव्हरी ही 19 जून रोजी झाली. याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी 1 जुलै रोजी वरिष्ठांना दिली. या प्रकरणाची प्रकल्प कार्यालय मार्फत चौकशी करण्यात आली. यामध्ये सदर विद्यार्थिनी शाळेमध्ये निवासी विद्यार्थिनी म्हणून शिकत होती अशी माहिती समोर आली आहे. सुट्टीमध्ये ती गावी गेली होती तेव्हा तिची डिलिव्हरी झाली.
या प्रकरणी संशयित अल्पवयीन बालकावर कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे आणि संबंधित जे आहेत त्यांच्यावर पोस्को खाली कारवाई करून त्यांना बाल सुधारगृहात पाठविण्यात आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे. आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेमध्ये अधीक्षक आहेत. तिथं NM ची नेमणूक केलेली आहे. दर महिन्याला मुलींची तपासणी केली जाते. असं असताना एक मुलगी चक्क बाळाला जन्म देते. हा प्रकार या सर्व यंत्रणेच्या कार्यशीलतेवर सवाल उपस्थित करणार आहे. शासकीय आश्रम शाळांच्या बाबतीमध्ये घडलेला हा प्रकार संतापजनक असल्याची भावना खासदार भास्कर भगरे यांनी व्यक्त केली आहे. आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, शाळेच्या अधीक्षिका, त्या ठिकाणी काम करणाऱ्या नर्स या सगळ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना भास्कर भगरेंनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यात. मुलीची डिलिव्हरी होते हे अत्यंत शासकीय आश्रम शाळांच्या बाबतीत वाईट आहे. मी ATCशी बोलून यामध्ये जे संबंधित आता ज्याने ते कृत्य केलंय त्याच्यावर त्याला म्हणजे त्याच्यावरती कारवाई होईलच, परंतु हे करत असताना शाळेची सुद्धा जबाबदारी त्या ठिकाणी मुख्याध्यापक असेल, अधीक्षका, त्या मुलींच्या अधीक्षका असतील किंवा त्या ठिकाणी काम करणाऱ्या नर्स असतील यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना मी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. या प्रकरणी आश्रमशाळा चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. हे कृत्य दबावानं कुणी लपवून ठेवलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसंच अन्य दुसऱ्या आश्रम शाळांमध्ये ही घटना घडू नये म्हणून कडक कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. फारच गंभीर बाब आहे. अशा पद्धतीची गोष्ट घडली असेल तर आश्रमशाळा चालवणारे जे काही मंडळी आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हे कृत्य कुणी लपवून ठेवलं दबावानं त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. नुसती कारवाई नाही झाली पाहिजे. अन्य आश्रमशाळेमध्ये अशी परत घटना घडणार नाही अशा पद्धतीची कडक कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणामध्ये आश्रमशाळेतील संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि व्यवस्थापनाची सखोल चौकशी करण्याची मागणी होतीये. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करतायत. शासकीय आश्रमशाळेमध्ये दर महिन्याला विद्यार्थिनींची मासिक पाळीबाबत वैद्यकीय तपासणी केली जाते. असं असताना देखील ही अवघी 9वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी गर्भवती राहून थेट प्रसूती झाल्यानं या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. विशाल मोरे, झी24 तास, मालेगाव. मुलगा नोकरीला लागला, मुलाचं लग्न झालं, आता उतारवयात चांगलं सुख मिळेल अशी आशा बाळगणाऱ्या आई वडिलांची स्वप्न मोशी इमारत दुर्घटनेत उद्ध्वस्त झाली आहेत. याच दुर्घटनेत भावेश वाणीचा मृत्यू झाला आणि कुटुंब पोरकं झालं. पुढं करायचं काय असा प्रश्न या कुटुंबाला पडलाय. बघूयात. पुण्यातल्या मोशीत कामावर गेलेल्या भावेशनं 8 जुलैला मी जेवायला बसलोय असा बायकोला मेसेज केला. नंतर काही वेळातच कचऱ्याचा डोंगर प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याची बातमी आली आणि भावेशच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. भरल्या ताटावरून नियतीनं आपल्या भावेशला का बरं नेलं असेल या विचारानं कुटुंब आक्रोश करते. वाणी कुटुंब मूळचं जळगावचं, पण गेली अनेक वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये ते वास्तव्य करतायत. भावेश कुटुंबाचा एकमेव आधार, पण या दुर्घटनेमध्ये त्याचा मृत्यू झालाय. वर्षभरापूर्वी फेब्रुवारी महिन्यात भावेशचं लग्न झालं होतं. सुखी आयुष्याची स्वप्न रंगवणारी भावेशची पत्नी आता खिन्न झालीय. भावेशच्या आठवणीनं तिला हुंदका आवरत नाहीये. भावेशची आई पुरती कोलमडलीय, तर मुलाच्या मृत्यूचा आघात त्याच्या वडिलांना असह्य झालाय. माझ्या अंगावर ते घराची जिम्मेदारी टाकून गेले, आई वडील सोडून गेले. मी कोणाकडे पोहत त्यांना कसं काय सापडू, त्यांचं कसं काय माझ्याकडे होऊ शकतं. तरी मी प्रयत्न करते त्यांना सांभाळण्याचा. एकुलते कमवणारे होते ते घरामध्ये, त्यांच्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं. आता वडिलांना सांभाळायचं होतं, आईला सांभाळायचं होतं, वाकण्याचा खर्च राहतो, ते राहतो, घरातला खर्च राहतो. मी कुठं पाहू, कसं काय सांभाळू एवढं सर्व. माझा एकुलता एक मुलगा होता, खूप मी दुःखी झाली त्याच्यामुळे. आता उदाहरणीवर कसं काय होईल आमचा एवढा. मला आशा आहे की तुमच्याकडून काहीतरी भेटावं शासनाकडून. एकुलता एक मुलगा आहे बा मला. आता दूरदर्शन असं झालेलं आहे, आम्हाला सोडून मुलगा गेला बा. वाणी कुटुंबाचा एकमेव आधार गेल्यामुळे
अनेक जण त्यांच्या सांत्वनासाठी येत आहेत. भावेश ज्या कातरवाणी समाजातून येतो त्या समाजानं भावेशच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मोशी कचरा डेपोमध्ये झालेली दुर्घटना, भावेश मोहन वाणी याच्या कुटुंबावर जो दुःख आलेलं आहे त्या दुःखातून सावरण्यासाठी मी महानगरपालिकेला मुख्यमंत्री सहायता निधी शासनाला नम्र विनंती करतो की त्यांच्या कुटुंबाला कसं आर्थिक सहाय्य जास्तीत जास्त मिळवता येईल, त्याच्या पत्नीला त्याच्या आईवडिलांना जास्तीत जास्त मदत मिळावी ही विनंती करतो. एखाद्या दुर्घटनेत एक मृत्यू खूप मोठा वाटत नसला तरी तो एक मृत्यू त्या कुटुंबासाठी मोठा आघात असतो. असे किती भावेश व्यवस्थेचे बळी ठरणार हाच खरा प्रश्न आहे. भावेशच्या जाण्याने त्याच्या आई वडिलांचा आर्थिक आधार हरवलेला आहे, तर त्याच्या पत्नीला पुढचं आयुष्य जगायचं कसं असा प्रश्न पडलेला आहे. त्यांना आर्थिक मदत केलीही जाईल, पण ज्या पद्धतीनं असंवेदनशील झालेल्या यंत्रणा सर्वसामान्यांचा बळी घेत आहे हे थांबणार कधी हाच खरा प्रश्न आहे. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. सरकारने कर्जमाफीची घोषणा करून बरेच महिने उलटले आहेत. त्यात 30 जून ही तारीख सरकारनं कर्जमाफीसाठी सांगितली होती, पण ही डेडलाईन उलटून गेल्यानंतर सुद्धा कर्जमाफी नेमकी कधी होणार याबाबतचं ठोस उत्तर सरकारनं दिलं नाहीये. त्यामुळे संभ्रम सुद्धा वाढत चाललाय. त्यातच विरोधकांनी सुद्धा सरकारवर हल्लाबोल केला. पण आज सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांनी काही अटी शिथिल करत मोठा दिलासा शेतकऱ्यांना दिला, पण त्यातही अंमलबजावणी मात्र कर्जमाफीची कधी होणार याचं उत्तर नाही मिळू शकलं. राज्यातली कर्जमाफी लांबणीवर, डेडलाईन हुकली, कर्जमाफी कधी होणार? तारीख पे तारीख म्हणत विरोधकांची टीका. 30 जून पर्यंत कर्जमाफी मिळणार असा शब्द सरकारकडून राज्यातल्या शेतकऱ्यांना देण्यात आला होता, पण 30 जूनची कर्जमाफीची डेडलाईन हुकली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय, पण ही कर्जमाफी नेमकी कधी मिळणार याची तारीख मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण आज सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे. 50,000ची अट शिथिल करत आता 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर फक्त कर्जमाफीनं शेतकरी श्रीमंत झाला नाही आणि होऊ शकत नाही असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. कर्जमाफीच्या संदर्भात बरीच चर्चा या ठिकाणी झाली. पहिल्यांदा तर अध्यक्ष महोदय, आपल्याला याची कल्पना आहे की कर्जमाफी हा एक परिस्थितीची आवश्यकता म्हणून आपण करतो. कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही तर होऊ शकत नाही, पण त्यावेळी शेतकऱ्याला क्रेडिटवर्दी बनवायचं जेणेकरून त्याला सावकाराकडे जावं लागणार नाही, हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या कर्जमाफीचं असतं. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. आता आपल्याकडे तर सगळं आहेच. 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत, जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले. त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील. पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा शब्द दिला होता, आम्ही कर्जमाफी करू. खरं म्हणजे आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, कारण सगळ्या निवडणुका जिंकलो आहेत आम्ही, कुठल्या निवडणुका बाकी नाही आहेत. पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही ठरवलं की शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी दिली पाहिजे, आणि कर्जमाफीचा निर्णय आपल्या सरकारने केला. आता मुख्यमंत्र्यांनी या घोषणा केल्या असल्या तरी कर्जमाफी नेमकी कधीपर्यंत केली जाणार याबाबत कुठलाही शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला नाहीये. त्यामुळे विरोधकांनी सरकार कर्जमाफीबाबत वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला.
रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्याला 50,000वरून 1,00,000 रुपये द्या आणि त्याच्यामध्ये असणारी अट 25, 26 आणि 26, 27ची ती त्याच्यामधून काढा आणि 10 दिवसानंतर ही तुम्ही योजना लागू करा. पण या अटी न काढता तुम्ही जर सगळ्या गोष्टी फक्त पुढे पुढे तिथे ढकलत चाललेला आहात, त्याचे दोन अर्थ निघतात. एक तर तुमच्याकडे आकडाच नाही आहे, तुम्हाला माहितीच नाही शेतकऱ्याला खरं कर्जमाफी त्या ठिकाणी किती देणार जाणार आहे. नाही तर दुसरा विषय, मुद्दामून तुम्ही ती पुढे ढकलत आहात जेणेकरून तुम्हाला आत्ता पैसे द्यावे लागणार नाहीत. तारीख पे तारीख देते, याचा अर्थ सरकारची आर्थिक परिस्थिती काय हे आपल्याला कळत आहे. ज्या दिवशी सरकारने तारीख दिली असेल शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं, म्हणजे याचा अर्थ सरकारने ते तपासलं होतं, ते तपासून सरकारने घोषणा केली होती असं आपण मान्य करू. पण सरकार तारीख पे तारीख देत आहे, याचा अर्थ सरकारचा दिवाळा निघालेला आहे आणि यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची आहे. आधी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं 30 जून 2026ला आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार. मग आली 5 जुलै 2026 आणि आता सांगितलं जात आहे की अजून आम्ही त्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला नाही. चेष्टा करायला लागले सरकार आणि या संदर्भामध्ये खरं तर पायातलं हातात घेऊन जा विचारायची वेळ आली. एक तर शेतकऱ्याचं सिबिल खराब झालेलं आहे, बँका त्यांना दारात उभा करायला तयार नाहीत, निसर्गाने त्याची चेष्टा चालू केली आहे आणि यात कमी म्हणून की आता सरकार शेतकऱ्याची चेष्टा करायला लागलेलं आहे. पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरल्याशिवाय आता हे सरकार वटणीवर येईल असं मला काय वाटत नाही. विरोधकांच्या टीकेनंतर फडणवीस लवकरच कर्जमाफी देतील असं आमदार गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी खूप चांगली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं कर्जमाफीची योजना आणलेली आहे. काही टेक्निकल मुद्दे असतील तर नक्की त्यातून मार्ग काढून लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना लागू होईल आणि त्यांना त्याचा योग्य मदत मिळेल. आता सभागृहात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत माहिती दिली असली तरी कर्जमाफीसाठी सरकारनं केंद्राकडून आयकर डेटा मागवलाय. केंद्राकडून याबाबत माहिती आल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं कळत आहे. आज मुख्यमंत्र्यांनी काही अटी शर्ती शिथिल केल्यानं मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे. पण प्रत्यक्ष फायदा तेव्हाच होईल जेव्हा कर्जमाफी अस्तित्वात येईल. त्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी आणखी किती लांबणीवर पडते हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. नाशिकमधल्या गुटखा तस्करांनी हायटेक फंडा वापरून कित्येक लाख रुपयांच्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक केली. देवळा तालुक्यातील गावकऱ्यांच्या मदतीनं पोलिसांनी प्रकरणाचा पर्दाफाश केला. गुटखा तस्करांचा हा हायटेक फंडा नेमका काय होता पाहूयात. नाशिकच्या देवळ्यात गुटखा तस्करांचा हायटेक फंडा. प्रतिबंधित गुटखा वाहतुकीसाठी रिमोट नाशिकच्या देवळ्यामधील घटनेनं उघड झालंय. देवळा तालुक्यात विठेवाडीतील आहेर वस्तीजवळच्या एका मळ्यातून रोज संशयास्पदरित्या 2-3 वाहनांची ये जा व्हायची. शिवनाऱ्यातून एक कार आणि पिकअपच्या हालचालींवर स्थानिक तरुणांचं लक्ष होतं. गुरुवारी रात्री गावातल्या तरुणांनी कार चालकाला रोखलं. त्यावेळी चालकानं उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र कारची तपासणी केली असता गाडीत प्रतिबंधित पान मसाला आणि गुटख्याची शेकडो पाकिटं आढळली. स्थानिकांनी देवळा पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. 4,92,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि एक कार असा एकूण 15 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस स्टेशन देवळा हद्दीतील विठेवाडी या गावी विठेवाडी ग्रामस्थ व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गुटख्याची एक कार पकडली होती. त्या गाडीमध्ये जवळपास 4,92,000 रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू व गुटखा होता. या ठिकाणी आम्ही आरोपी हेमंत प्रभाकर पवार राहणार भौल यास ताब्यात घेतले आहे व कुणाल संजय मेने राहणार खर्डे हा त्या ठिकाणून फरार झालेला आहे.
तत्काळ अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला पाचारण केलं होतं. अन्न व औषध अधिकारी श्री चेतन परदेशी यांनी फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशन देवळा येथे भारतीय न्यायसंहिता व अन्न व सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एक आरोपी ताब्यात आहे, दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहोत. हा संबंधित गुट्टा हा कुठून आणला होता व तो कुठे विकला जाणार होता या संदर्भात देखील सविस्तर माहिती घेतली जात आहे. या कारवाईतील सर्वात स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH